स्वामी समर्थांच्या मठात शिवलीला। खूप दिवसांपासून दर्शन घेण्याची इच्छा होती पण योग येत नव्हता, तर आज आम्ही आलेलो आहोत। आणि कसं असणार आहे, स्वामी समर्थांचे मठ शिवलीला आहे, हापसा शिवलीला, आणि छान असं प्रसन्न करणारं वातावरण आहे। आज ॲक्च्युली शनिवार आहे, पण तरी पण शनिवारची थोडीफार लोक आहेत तिथे। गुरुवारचा महाप्रसाद वगैरे असतो, तर बघूया 10 तारखेला प्रकट दिन आहे, तेव्हा आम्हाला स्वामी इथे घेऊन येत आहेत काय। आणि चला तर बघूया की कसं आहे स्वामी समर्थांचं मठ। अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे तर पटापट सबस्क्राईब करून घ्या, बघूया कसं आहे तर मठ। हे आहे इथे स्वामी समर्थांचं मंदिर, जे बाहेरून दिसतंय आम्हाला। टर्निंगवरच आहे देऊळ। अन्नछत्र दर गुरुवारी इथे जेवण असतं, आणि आज एवढी गर्दी नाही आहे इकडे। छान प्रसन्न करणारं वातावरण आहे। आणि देवळात हे पाहू शकतात, हा एक पुतळा आहे स्वामी समर्थांचा भक्त। तो दररोज इकडेच असतो या देवळामध्ये। हे पाहू शकता, तिकडे छान अशी मूर्ती आहे, आणि खाली जी छोटेसं मुकुट कसं आहे मूर्ती, ती नवीनच आहे, जी पालखीतून दर गुरुवारी काहीतरी नेली जाते, म्हणजे एक प्रदक्षिणा काढली जाते असं काहीतरी आहे। पण मी गुरुवारी कधी पोचली नाहीये। पाहू शकतात छान अशी मूर्ती श्री स्वामी समर्थ। आणि हे पाहू शकतात वरचं असं छान कोरीव काम केलेलं। देवळाचं देऊळ छानच आहे, प्रशस्त जागा आहे देवळामध्ये। दुपारी आम्ही उशिरा पोचल्यामुळे इथे जास्त गर्दी नाहीये। दुपारचे 1 वाजलेले आहेत आता। आणि हे देऊळ, आणि हे माझ्या मिस्टरांचे कॉलेजमधले फ्रेंड भेटले खूप वर्षांनी इकडे, त्यांची भेट झाली आमची, तर ते त्यांच्या फॅमिलीला घेऊन आलेले। आणि हा असं बाहेर रस्ता आहे। शिवलीला पोचलात की कोणीही तुम्हाला सांगेल, तिकडे आम्ही गुगल मॅपवर सर्च करूनच या देवळात पोचलो। इथे अवनी आहे। कुठे आलाय बाबू? कुठचं देऊळ? कुठे आली अवनी? इथे आम्ही असा एक फोटो काढला, हा छान असा। अवनी पण आहे मागे, आईचे पाय दुखते म्हणून ती मागे बसली। तर छान असं आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे। आणि बघूया आम्ही एखाद्या गुरुवारी कधी आम्ही प्रसाद घेण्यासाठी, जे जेवण असतं तर गुरुवारी, ते घेण्यासाठी कधी पोचतो काय बघूया। आणि अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहोत। हा वर ब्रिज आहे, अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहोत। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया। धन्यवाद।